कोलकाता में एक 31 वर्षीय महिला डॉक्टर की हत्या कर दी गई थी। आरोपी ने पहले महिला डॉक्टर के साथ बलात्कार किया और फिर उसके शरीर पर चाकू से कई वार किए। यह घटना बहुत ही दुखद और भयानक थी। डॉक्टरों ने सरकार से मांग की है कि आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार कर कठोर कार्रवाई की जाए। उन्होंने यह भी कहा है कि अगर कोलकाता पुलिस समय पर कार्रवाई नहीं करती है तो केंद्र सरकार को इस मामले में हस्तक्षेप करना चाहिए और इसे सीबीआई को सौंपना चाहिए। यह घटना हमारे समाज में महिलाओं के प्रति हिंसा की बढ़ती समस्या को दर्शाती है। हमें इस तरह की घटनाओं को रोकने के लिए मिलकर काम करना चाहिए। कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आणि दुर्घटना आहे, खूप निंदनीय आहे। एक लेडीज डॉक्टर जी रेस्पिरेटरी मेडिसिन या विभागाची सेकंड इयर स्टुडंट JR2 रात्री ऑन कॉल ड्युटीवर असताना 24 तास काम तिथं करते आणि रात्री 2च्या नंतर ती थकली आणि थोडंसं आराम करण्यासाठी गेलेली असता तिच्यावर बलात्कार करून आणि टॉर्चर करून तिची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं एक माड प्रेसिडेंट म्हणून नाही तर एक जबाबदार भारताचा नागरिक आणि एक डॉक्टर कम्युनिटीचा मेंबर म्हणून इथं आलेलो आहे। आणि आमच्या मागण्या ह्या आहेत, तिला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे ही पहिली आमची मागणी आहे। जे आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे। दुसरी गोष्ट डॉक्टरांच्या घटना होत आहेत का वाटतं कुठेतरी महत्त्वाची मागणी का वारंवार डॉक्टरांवर जे हल्ले होत आहेत अशा घटना होत आहेत याच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने मिळून एक कठोर ऍक्ट आणला पाहिजे। त्या ऍक्टमुळे असं होईल की लोक अशा घटना करणार नाहीत आणि ही जी काही समाजात विकृती आहे ही लवकरात लवकर शोधून अशी ठेचली पाहिजे जवळच तेव्हा, म्हणजे अशा घटना घडणार नाहीत। तुमचं आंदोलन कधीपर्यंत असं सुरू होणार? आमचं आंदोलन त्यामुळे पेशंटला देखील याचा त्रास होऊ शकतो। आम्ही प्रशासनाला अगोदरच कळवलेलं आहे, ज्या काही इमर्जन्सी सेवा आहेत त्या आम्ही चालू ठेवलेल्या आहेत। बाकी ज्या सेवा इमर्जन्सीमध्ये येत नाही त्या सर्व आम्ही बंद केलेल्या आहेत। जोपर्यंत शासन याच्यावर कठोर कारवाई करत नाही, कठोर कायदा आणत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत हे आंदोलन फक्त राज्यापुरतं मर्यादित नाहीये, हे संबंध देशामध्ये आंदोलन चालू आहे। आमची जी संघटना आहे मार्ड, बाकीच्या राज्यामधली जी संघटना आहेत आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहोत। सगळीकडून आम्हाला व्हिडिओ, मेसेज, प्रेस रिलीज सगळीकडून आम्हाला माहिती भेटते। ऑल ओव्हर भारतामध्ये आंदोलन चालू आहे। जोपर्यंत कठोर कायदा आणि विक्टिमला जस्टिस भेटत नाही, आरोपींना फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। सध्या तरी आंदोलनाचं स्वरूप खूप माइल्ड आहे। जर लवकरात लवकर यावर कसलीही प्रकारची ॲक्शन घेण्यात आली नाही, मग ती पश्चिम बंगाल सरकारकडून असो किंवा केंद्र सरकारकडून, आमची तर अशी मागणी आहे की ह्याची CBI चौकशी केली पाहिजे आणि पूर्ण प्रकरण CBIला लवकरात लवकर सोपवलं पाहिजे। आणि CBI शिवाय दुसऱ्या कोणत्या यंत्रणेवरती आम्हाला विश्वास आता उरलेला नाही। आणि त्यामुळं सध्या तरी ही माइल्ड आहे। आम्ही इमर्जन्सी सेवा सुरू ठेवल्यात, पण लवकरात लवकर जर कठोर कारवाई झाली नाही तर मग आम्हाला आमच्या आंदोलनाची तीव्रतासुद्धा अजून तीव्र करावं लागेल आणि त्यावेळेस मग आम्हाला इमर्जन्सी सेवासुद्धा देण्यापासून मग आम्हाला माघार घ्यावं लागेल। पण आमची अशी अपेक्षा आहे की ही वेळ रुग्णांवरती येऊ नये। सरकार म्हणून आणि आम्ही डॉक्टर्स म्हणून आमचं कर्तव्य आहे रुग्णांना सेवा देणं, त्यामुळे आम्हाला ते काम करायचं आहे। आम्हाला संप करून त्यांना त्रास व्हावा अशी आमची कसलीच भावना नाही। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि त्या मुलीला आणि पूर्ण संबंध डॉक्टर कम्युनिटीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी मिळून एक कठोर कायदा आणून सर्व डॉक्टरांचं या हल्ल्यांपासून संरक्षण करावं अशी आम्ही मागणी करतो। सर्वप्रथम कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे खूप निंदनीय आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एक डॉक्टर म्हणून आणि तसेच एक माणूस म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर एकत्र आलेलो आहोत। आमची जी सेंट्रल मार्ड संघटना आहे त्या संघटनेनं बेमुदत बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे। बाकी नॅशनल लेवलच्या आमच्या डॉक्टरांच्या संघटना आहेत, रेसिडेंट डॉक्टरांच्या, त्यांनी पूर्ण देशामध्ये
बंद पुकारलेला आहे. सर्वप्रथम या घटनेचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे निषेध करतो. दुसरी गोष्ट, तिला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे. CBIची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे काही आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर म्हणजे फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांनी जर सिक्युरिटीची काळजी घेतली असती तर एका कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरची हत्या, बलात्कार होऊन हत्या झाली नसती. त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि आमच्या संघटनेनं एमर्जन्सी सेवा सोडून आपलं जे शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं जे एमर्जन्सी केसेस आहेत त्या सोडून बाकीच्या सेवा सर्व बंद केलेल्या आहेत. आणि हे आंदोलन इथंच नाही तर संपूर्ण देशात सुरू आहे आणि आम्ही आमच्या संघटनेच्या सोबत आहोत.